नमस्कार बालमित्रांनो, मी आज तुम्हाला जटायू या पक्षाची छोटीशी गोष्ट सांगणार आहे. त्याचे शौर्य सांगणार आहे. त्यांनी शौर्य कसं दाखवलं त्याची तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे. चला तर मग आपण या गोष्टीला सुरुवात करूया. जटायू हा प्रभू श्रीरामांचा जेव्हा वनवास सुरू झाला तेव्हा लंकाधिपती म्हणजे श्रीलंकेत राहणारा जो रावण होता त्यांनी माता सीतेला पळवून नेली, तिचे अपहरण केले. तेव्हा सीतेला पळून नेत असताना जटायूने रावणाला मारण्याचा प्रयत्न केला. सीतामाईंना घेऊन जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण हे करत असताना जटायू हा मरण पावला. त्याची मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार. तो कसा मरण पावला हे तुम्हाला मी या गोष्टीतनं सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. श्रीरामांचा वनवास सुरू असताना लंकाधिपती रावणाने माता सीतेचे अपहरण केले, म्हणजेच तिला पळवून नेले. सीतेला आकाशातून घेऊन जात असताना ते पाहत असताना वृद्ध जटायू खूप दुःखी होता. तो जटायू म्हातारा झाला होता. त्यांनी रावणाला थांबवण्यासाठी त्याच्या रथावर भीषण हल्ला केला. रावणाचा जो रथ होता तो थांबवण्याचा जटायू या पक्षाने खूप प्रयत्न केला. पण ते खूप म्हातारे झाले होते, म्हणजे जटायू खूप म्हातारा झाला होता, वृद्ध झाला होता. तरीही जटायू यांनी आपला जीव धोक्यात घालून सीतामाईंना लंकाधिपती रावणापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण हा हल्ला करत असताना जटायू खूप घायाळ झाले. त्यांना खूप लागलं होतं. रावणाने अनेक शस्त्रे वापरली आणि शेवटी आपल्या तलवारीने जटायूचे पंख छाटून टाकले, म्हणजे कापून टाकले. जटायू जमिनीवर पडले. सीतामाईंचा शोध घेत असताना श्रीरामांना जटायू दिसले आणि जटायू मरण्यापूर्वी रावणाबद्दलची माहिती श्रीरामांना सांगितली. माहिती देऊन झाल्यानंतर जटायू या पक्षाने प्राण सोडले. त्यांनी आपला जीव सोडला. श्रीरामाने त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे मानले होते आणि त्यांचे अंतिम संस्कारसुद्धा केले. जटायूचे हे शौर्य सदैव आपल्या स्मरणात राहील. हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.